शकतो। या अधिवेशनात शिवसेना काय भूमिका घेते याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। शिवसेना सरकार विरोधी भूमिका घेत वेलमध्ये उतरणार का याच्यावरती चर्चा सुरू होती। शिवसेनेचे काही आमदार आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी जे आहे ते वेलमध्ये उतरले, त्यांनी आंदोलन केलं। मात्र यावरनं शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती। जे मंत्री सत्तेत बसले आहेत, ज्यांच्याकडे लाल दिवा आहे, त्यांची नाराजी होती। बाळासाहेब ठाकरेंचं विधेयक जे आहे, स्मारकाचं विधेयक विधानसभेत आलं, शिवसेनेचा एकही सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता। शिवसेनेची फ्लोर मॅनेजमेंट मग शेतकऱ्यांचा मुद्दा असो किंवा स्मारकाच्या विधेयकाचा मुद्दा असो, कुठेतरी विस्कळीत झालेली दिसत होती। ही का विस्कळीत झाली? शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू आणि शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांच्याशी आम्ही बातचीत केली। शिवसेना शेवटच्या 3 दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये आक्रमक झालेली दिसली। मुंबईचा महापौर आल्यानंतर शिवसेनेमध्ये ही आक्रमकता आली का? असं नाही आहे, आपण विपर्यास करताय आणि एक महाराष्ट्राच्या जनतेला चुकीची माहिती आहे। मी सर्वप्रथम एक करेक्ट करतो की जेव्हा अधिवेशन सुरू झालं त्या दिवशी अध्यक्ष महोदय जेव्हा सभागृहात आले तेव्हा सर्वप्रथम शिवसेनेच्या आमदारांनी घोषणा दिल्या की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाली पाहिजे। पण तो दिवस शोक प्रस्तावाचा असल्यामुळे त्या दिवशी आम्ही आक्रमक झालो नाही आणि त्यानंतर या सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर शिवसेनेने हीच भूमिका घेतली की पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गेली अनेक वर्ष शेतकऱ्याचा शेतबारा कोरा झाला पाहिजे म्हणून अनेक आंदोलनं केली, अनेक मागण्या केल्या आणि त्यामुळे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्याचं कर्जमुक्त करण्याबाबतचं योग्य अशी वेळ आहे आणि त्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे। आमची जी भूमिका आहे शेतकऱ्यांबद्दलची ती सभागृहात आम्ही आक्रमक होऊन मांडलेली आहे। सुनील शिंदे आपलं सुनीलजी, एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। काँग्रेस राष्ट्रवादी मागणं स्वाभाविक आहे, विरोधी पक्षामध्ये आहेत। शिवसेना सत्ताधारी पक्षात असून मागत होती। भाजपाचे सुद्धा आमदार जे उतरले मागण्यासाठी, काय नक्की कोण पहिलं आलं? शिवसेना भाजपा म्हणतात आम्हीच आलो, नंतर शिवसेना आली, आमची आधीपासून मागणी होती। काय नक्की गोंधळ झाला? असं आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये पाहिलं असेल की गावोगावी रस्त्यावरती भटकले असतील ते आदरणीय उद्धव साहेब, त्यांनी ऊन पावसाची कधीही पर्वा केली नाही। जिथे बळीराजा संकटात आला तिथे उद्धवसाहेब धावले। आज तुम्ही जर कुठेतरी तुलना कराल तर उद्धवसाहेबांच्या इतक्या वेगाने शेतकऱ्यांसाठी कुठला नेता तुम्हाला 10 ते 15 वर्षात पाहिलेला दिसतोय आणि त्याच्यामुळे जिथे जिथे बळीराजाच्या उत्कर्षासाठी संघर्ष करता येईल तिथे शिवसेनेने कुठल्याही पक्षीय स्पर्धा न बघता त्या ठिकाणी शेतकऱ्याचं हित म्हणून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी जिथे संधी मिळेल तिथे उतरतो। आज आपण आता या गोष्टीमध्ये थेट आपण सुनीलजी फ्लोर मॅनेजमेंट विषयी आपण शिवसेनेच्या बोलूया। कुठेतरी गडबड गोंधळ होती शिवसेनेच्या फ्लोर मॅनेजमेंट, तुम्ही प्रतोद आहात, जबाबदारी तुमच्यावरती आहे, कुठेतरी मिसमॅनेजमेंट होती शिवसेनेच्या? मॅनेजमेंट बिलकुल नव्हती। तुम्ही असं म्हणताय तर शिवसेनेचे आमदार हे सभागृहामध्ये हजर असतात, त्यांना दिलेले आदेश असतात, ते त्या पद्धतीने ते सभागृहामध्ये भाषण करतात। पण या आठवड्यामध्ये पूर्ण कामकाज झालं नाही। तुम्ही जे म्हणताय की नगरविकास खात्याचं जे बिल होतं त्या बिलावरती आपण येऊ, पण त्याच्या आधी आमदारांची नाराजी आहे की शिवसेनेचे मंत्री आहेत, जे कॅबिनेट मंत्री आहेत, 4 कॅबिनेट मंत्र्यांकडनं कामं होत नाहीत, त्यांच्याकडनं फायली पुढे जात नाहीत, कार्यकर्त्यांची कामं होत नाहीत, आमदारांची कामं होत नाहीत। जाहीर नाराजी त्यांनी तुमच्या सभेमध्ये केलेली आहे। असं आहे की चर्चा या प्रत्येक पक्षामध्ये होतात आणि प्रत्येक आमदाराची अपेक्षा असते की माझ्या मतदारसंघातलं काम झालं पाहिजे। याचा अर्थ ती नाराजी नसते, तो त्या पक्षाचा आमदार असल्यामुळे त्याचा जास्त अधिकार त्या मंत्र्यावरती असतो आणि त्यामुळे अधिकारवाणीने ते काम मंत्री महोदयांनी करावं अशी त्याची अपेक्षा। सभागृहाच्या वेलमध्ये उतरू नये असं मंत्र्यांनी सांगितलं। काही ग्रामीण भागातले आमदार उतरले, लोकांना फेस करायचं आहे आम्हाला। त्या वेलमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती उतरू नये असं कोणत्याही मंत्र्याने सांगितलेलं नाही आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूने आहे, त्यांना कर्जमुक्तीची आहे, त्यामुळे नाराजी आहे अजिबात नाही। हे जे आहे हे एक मी ज्याला म्हणतो की खोटी बातमी ही आपल्या माध्यमातून अथवा वृत्तपत्रातून पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि कुठेतरी शिवसेनेमध्ये या ठिकाणी आपसात भांडणं आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न काही कब्जे कलुशी अशा पद्धतीने काम करणारी मंडळी आहेत ती करण्याचा प्रयत्न करतात।